नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी संपूर्ण किचन टूर. तर मी इथे देवघरापासून सुरुवात केलेली आहे. हे बघा, हे आहे माझं छोटंसं देवघर. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं. तर चला आपण बघूया बाकीची किचन टूर. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे माझं रॅक, म्हणजेच कडापाचं रॅक म्हणतो आपण, कारण आम्हाला फर्निचर करायचं आहे आणि आमचं फर्निचर अजून बाकी आहे. तर हे बघू शकता तुम्ही, तर किती छान व्यवस्थित अशी रॅकवरती मांडणी करून ठेवलेली आहे. आणि कडाप्याच्या रॅकवरती सुद्धा सुंदर अशी डब्यांची, पातेल्यांची म्हणा किंवा भरणींची अशी व्यवस्थित मांडणी करून ठेवलेली आहे. तर चला आपण जवळ जाऊन बघूया की ही मांडणी कशी केलेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, इथे काही माझे तांबे आहेत तर काही जुने आहेत. थोडेफार मी माझेही लग्नातले भांडे काढलेले आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता खाली इथे डबे आहेत. आता हे सगळे डबे इथं जेवढे जर्मलचे डबे दिसतील ते सगळे जुनेच आहेत. आणि माझा डबा म्हणायला गेलं तर एकच डबा इथे वरती काढलेला आहे. हे तुम्ही बघू शकता, इकडे स्टीलचे डबे, यातील 8 ते 9 डबे माझे आहेत आणि बाकीचे जुने आहेत. तर इकडे वरती बघा, पूर्ण एक लाईनमध्ये काचेच्या भरण्या सगळ्या मस्त व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत. आणि काही प्लॅस्टिकच्या भरण्या देखील ठेवलेल्या आहेत, म्हणजे डेली यूजसाठी, की बाबा हातातून पडले तरी फुटो वगैरे नाही, की ज्याच्यामध्ये मीठ असेल, मसाला किंवा शेंगदाण्याचा कूट, लाल मिरची पावडर असं. आणि वरच्या ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही की इथे पातेले व्यवस्थित रचून ठेवलेले आहेत. तर हे इकडे आहे माझं मिक्सरचा बॉक्स. आता मिक्सर सध्या मी वरतीच ठेवलेला आहे, कारण तो मी 2-3 दिवस झाले यूज करते सारखी. आणि माझं यूज करून झाला की मी नंतर तो बॉक्समध्ये ठेवते, कारण त्याच्यावर खूप धूळ बसते. नंतर हा माझा कुकरचा बॉक्स, मी कुकरसुद्धा वापरायला काढलेला आहे. इकडे आमची काही औषधं वगैरे आहेत जी आम्ही यूज करत नाहीत पण आहेत. आणि इकडे आहेत आमचे हे 2 कुकर, वरती एक डबा आहे. तर ऑलराऊंडर पाहायला गेलं तर हे असं आहे माझे भांडे व्यवस्थित एकदम छान असे सेट केलेले. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात खाली आहे मोठे डबे, ज्याच्यामध्ये पीठ वगैरे भरून ठेवलेलं आहे, तांदूळ वगैरे, गहू, हे बघू शकता. नंतर आपण जाऊया की माझ्या फ्रीजकडे. तर हा आहे माझा असा फ्रीज, वरफुलचा फ्रीज आहे हा, बघू शकता तुम्ही. आणि हा माझा आहे असा किचन ओटा. तर इकडे बघू शकता की आता हे डबे मी स्टोअर करण्यासाठी ठेवले आहेत, की शेंगदाण्याची चटणी वगैरे कधी बनवलीच तर ते स्टोअर करण्यासाठी मी तिथे प्लॅस्टिकचे डबे जपून ठेवलेले आहेत. म्हणजे की बाहेरून आम्ही पार्सल ऑर्डर केल्यावर हे असे डबे मिळतात, तर मी ते जपून ठेवते. हे बघू शकता, इकडे हे 2 पिशव्या दिसत असतील. आता याच्यामध्ये माझ्यासाठी आईंनी मुगाची आणि हरभऱ्याची डाळ पाठवली आहे. आता मला ती व्यवस्थित नीट करून ठेवायची आहे, म्हणून मी ती पिशव्या तशाच वरती ठेवल्यात. हा बघा, इकडे माझा मसाल्याचा डबा हा देखील माझा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर हे कटर, ह्याच्याशिवाय माझं एकही काम होत नाही. हा माझा आहे मिक्सर, जुना मिक्सर खराब झाल्यामुळे हा इथे माझा नवीन मिक्सर मी वापरायला काढला आहे. तर हे बघू शकता, इथे वरती तुम्ही म्हणालात हे जार का ठेवलं हिने, तर हे जार याच्यासाठी ठेवलं आहे की हे आम्हाला आहोंनी आमचा ब्लड डोनेशन कॅम्प होतं तेव्हा तिथे ब्लड डोनेट केलेलं आणि त्यांना तिथे हे गिफ्ट म्हणून भेटलेलं. तर बघू शकता, हा आहे असा किचन ओटा. तर इकडे बघू शकतो आपण, इथे आहे आमचं किचनचं बेसिन. याला आहे 2 नळ, एक आहे पाण्याचं नळ आणि दुसरा बोर चालू केल्यावर एक नळाला पाणी येतं. हे बघा, इथं मी असं नारळाचं झाड ठेवलं आहे. आता हा नारळ देवाला फोडण्यासाठी आणला होता, पण ॲक्च्युली तो त्याला कोंब फुटला होता, म्हणून मी तो तसंच पाण्यामध्ये ठेवला. आणि बघा ना किती सुंदर दिसत आहे. हे आहे आमचं पाण्याचं जार, तुम्ही बघू शकता, जे इथे ठेवतो. आणि ते साईडला डेली येणारे आम्ही जे दूध असतं आमची, ती दुधाची बॉटल याच्यामध्ये ठेवलेली असते. तर हे बघू शकता, एकूण माझं किचन हे असं आहे. कोणाकोणाला माझं किचन आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. तर हे वरचं दाखवायचंच राहून गेलं, इकडे वरतीसुद्धा काही भांडी आहेत.